रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटताय। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडले। त्यानंतर निलेश राणेंचा आरोप, तर पैसा व्यवसायातला होता सांगून होणार नाही, पुरावे द्यावे लागतील। निलेश राणे आक्रमक। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईन, रवींद्र चव्हाण यांची ही प्रतिक्रिया। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवरती मत मागितलं जात आहे। किती पैसे द्यायचे यासाठी चढाओढ सुरू। शरद पवार यांची सत्ताधाऱ्यांवरती ही टीका। निलेश राणे यांची धाड टाकलेल्या विजय केनवडकर यांच्या घरी नितेश राणे यांची भेट। भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढते, पैसे वाटपाची भाजपला काही गरज नाही, नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातले। रवींद्र चव्हाणांसोबत माझे चांगले संबंध असल्यानं मला टार्गेट केलं जातं। निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवडकर यांचा हा आरोप। भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही, पैशांच्या भरोशावरती राजकारण सुरू। विजय वडेट्टीवार यांची ही टीका। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं, सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीने असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल। बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू। नागपूरमधील सभेत भाजप आमदार आशिष देशमुखांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास अजित पवारांविरोधात हायकोर्टात जाणार, दमानिया आक्रमक।